सीएनजी गॅसचा पुरवठा पूर्ववत होण्यासाठी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये आणखी काही तास लागणार असल्याची माहिती समोर आली। गेल कंपनीची सीएनजी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम हे अजूनही पूर्ण झालेलं नाही। वडाळा सिटी टर्मिनलमध्ये गेल कंपनीकडून महानगर सीएनजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये काल दुपारच्या दरम्यान बिघाड झाला होता। अद्यापही दुरुस्तीचं काम सुरू असून सध्या मापे सिटी टर्मिनल आणि इतर ठिकाणाहून सीएनजी पुरवठा हा काही पंपांवर सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईत अनेक ठिकाणी सीएनजीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होतोय। गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सीएनजी पंपावर मोठी रांग लागली आहे। गेल्या अनेक तासांपासून रिक्षा चालक सीएनजीसाठी ताटकळत उभे आहेत। जवळपास 1 किलोमीटरपर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। मुंबई नवी मुंबई ठाणे परिसरात सीएनजी गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे। सध्या आपण एकंदरीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव जवळ आहे। या ठिकाणी एका सीएनजी पेट्रोल पंपवर आहे। सीएनजी भरण्यासाठी गाड्यांच्या आहेत लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। एकंदरीत दृश्य पाहिलं तर खरं तर पश्चिम उपनगरात आज 60 ते 70% पेट्रोल पंपवर सीएनजी आहे तो मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालाय, तुटवडा आहे। त्या ठिकाणी सीएनजी संपलेला आहे। मात्र गोरेगावच्या हायवेला आपण पाहिलं तर या ठिकाणी एका पेट्रोल पंपवर सीएनजीचे स्टॉक असल्यामुळे आहेत मोठ्या संख्येमध्ये रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील किंवा इतर खाजगी गाड्या जे चालक सीएनजी मध्ये चालणारे आहेत त्यांच्या या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। 500 मीटर ते 1 किलोमीटर पर्यंत असे लांबच लांब रांगा आहेत आपल्याला या ठिकाणी रिक्षाच्या पाहायला मिळतात। खरं तर सीएनजीच्या महानगर गॅस लिमिटेडच्या मुख्य जे पाईप आहे त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काल संध्याकाळपासून आहे सीएनजीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता। आज सकाळपासून आहे जे ही सेवा आहे सीएनजीच्या ते ठप्प झाल्यामुळे आहे तर पश्चिम उपनगरात जे मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंप आहे त्यांच्यावर पेट्रोल सीएनजी आहे जे स्टॉक संपला आहे। त्यामुळे गोरेगावचे या हायवेचे जो पेट्रोल पंप आहे या ठिकाणी सीएनजीची स्टॉक असल्यामुळे लांबून आहेत लोक आहेत, रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील किंवा खाजगी जे सीएनजीच्या गाड्या सीएनजी मधून गाड्या चालतात त्यांच्या या ठिकाणी रांगा पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर संध्याकाळच्या वेळी मोठ्या संख्येमध्ये कामातून साखरपाणी सुटतील अशामध्ये गाड्या मोठ्या प्रमाणात जे सीएनजीचे स्टॉक कमी असल्यामुळे संपल्यामुळे आहेत मोठ्या प्रमाणात त्यांना अडचणीचा सामोर जावं लागणार। कॅमेरामॅन मोहन सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।